संजीवनच्या प्रत्येक गोष्टीमध्ये संजीवनच्या सगळी क्षणचित्र वर्षभर टिपणारे आमचे मित्र पन्हाळा तालुका बी न्यूज या परिवाराचे प्रतिनिधी माननीय विक्रमजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मी विक्रम पाटीलना मंचावर विनंती करतो आणि माननीय शिल्पकार आदरणीय PR भोसले सरांना विनंती करतो की विक्रमजींचं स्वागत संजीवनच्या या प्रांगणामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्तानं करावं. या जोरदार टाळ्या वाजवा. विक्रम पाटील बी न्यूज पत्रकार पन्हाळा तालुका. विक्रमादित्यांसाठी जरा टाळ्यांचा विक्रम साकारूया. दरवर्षी 6 जानेवारीला सर्व पत्रकार बंधूंना सन्मानित केलं जातं. पत्रकार बंधूही मॅनेजमेंटला सन्मानित करतात. नेहमीच संजीवनला वर्तमानामध्ये शब्दबिंबित आणि प्रतिबिंबित करणारे हे सर्व स्नेही. खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर ॲल्युमिनीने नावं दिलेले आहेत की आम्ही आवर्जून या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. त्यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर राहुल पाटील सर यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि आपल्या संजीवन स्मृतींना उजाळा द्यावा. जरा जोरदार टाळ्या देऊया ना डॉक्टरांसाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचेच दादा किती सिन्सिअर, एकदम शांत. A डिव्हिजनमध्ये होता वाटतं, एवढे शांत वाटतं. सर्वांना नमस्कार, गुड इव्हनिंग. हॅलो मुलांनो, हाय. मी तुम्हाला जास्त बोर करणार नाही आहे, सो जस्ट 2 मिनिट लक्ष देऊन ऐका. तर सर्वप्रथम संजीवन फॅमिलीचं मी कॉंग्रॅच्युलेट करतो. 32 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत आणि जेव्हा आम्ही इथे शिकत होतो तेव्हा ही स्कूल खूप लहान होती, मुलं खूप कमी होती. पण आज जे मी बघतोय तर खूप मुलं आहेत आणि इतके भविष्याचे आपण म्हणू शकतो शिल्पकार माझ्या समोर मला दिसत आहेत. तर मी जे आज इथं उभा आहे याच्या मागं संजीवनचा खूप मोठा हात आहे. संजीवननी आम्हाला जसं आपण आत्तापर्यंत बघितलेलंच आहे की फक्त क्लासरूम्समध्ये शिकवलं नाही तर लाईफ लेसन्स ज्याला आपण म्हणतो ते दिलेले आहेत. आज फादर्स डे आहे, तर फादर्स डेचे मी म्हणणार की आई वडिलांची जी काही एक टीचिंग्स आहेत ते आम्हाला संजीवनकडून मिळालेले आहेत. तर आपण इथं फक्त बुक्समधलं शिकत नाही, आपल्या डेली रुटीनमध्ये जे काही छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज असतील किंवा छोटे छोटे डिसिजन्स असतील ते जे आपण स्वतःहून घेतो, इथंच आपल्याला पुढं लाईफमधले मोठे डिसिजन्स घेण्यासाठी त्याची एक लर्निंग मिळते, त्याची एक टीचिंग मिळते असं म्हणायला हरकत नाही. तर मी एवढंच म्हणेन, आत्ताचं जे तुम्ही रुटीन इथं जगताय, सकाळी लवकर उठून रनिंग असेल, एक्सरसाइज असेल, त्याच्यानंतर स्कूलिंग, परत स्पोर्ट्स आणि इव्हिनिंग परत प्रिपरेशन, स्टडीज, तर हेच तुम्हाला फ्युचर लाईफमध्ये एक डिसिप्लिन देणार आहे आणि तुमच्या फ्युचर लाईफच्या दृष्टीनं सक्सेस मिळवण्याच्या दृष्टीने डेफिनेटली खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे. तर मी पुन्हा एकदा PR भोसले सर, NR भोसले सर या सगळ्यांचं आणि आमच्या सगळ्या टीचर्सचं देखील कॉंग्रॅच्युलेट करतो. इथं बरेचसेच लोक आहेत, कुलकर्णी सर मागं बसलेले आहेत, सागर पाटील सर आहेत, दिंडे सर आहेत, गव्हाणे सर आहेत. तर मी येऊन भेटतोच तुम्हाला सर. तर मगाशी मी बघितलं तर मला माझ्या हॉस्टेलचे दिवस आठवले. तर आम्हाला रनिंगला घेऊन जाण्यापासून ते पूर्ण हॉस्टेलमध्ये आमची काळजी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने. NR सर असतील, NR सरांच्याकडं मी 11-12ला असताना भरपूर साऱ्या गोष्टींची मागणी करण्यासाठी जायचो. सरांना मे बी आठवत असेल, कुठलीही गोष्ट पाहिजे असेल तर सगळे स्टुडंट्स आम्ही एकत्र यायचो आणि सगळ्यात पुढं मी असायचो. सरांनी माझ्या घरी एक निरोप दिलेला की राहुल बऱ्याच सगळ्या मागण्या घेऊन येत असतो, त्याला थोडंसं तुम्ही सांगा की सगळ्या मागण्या प्रत्येक वेळेला पूर्ण करणं पॉसिबल नाही, पण तरी त्यातून सर बऱ्याचदा सरांनी आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं एक हे केलेलं आहे त्यावेळेस आणि आमची कायम साथ दिलेली आहे. तर मला असं म्हणायचं आहे की ही स्कूल एक फक्त स्कूल नसून एक घरच्यासारखं एक वातावरण इथं आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट इथं खूप मोठा इतिहास आहे. पन्हाळ्यासारख्या ठिकाणी इतक्या चांगल्या क्लायमेटमध्ये आपण जे शिकत आहोत याच्यामुळं आपली हेल्थ देखील खूप चांगली इम्प्रूव्ह होऊ शकते आणि एक्सरसाइजचं जे एक मी म्हणणार की सवय आहे ती डेफिनेटली आपल्याला स्कूलमधून दिली आहे. तर एवढंच बोलून मी थांबेन. तर मी असंच एवढंच एक लास्टला सांगेन की तुम्ही आता जे शिकत आहात संजीवनमध्ये, तुम्ही सगळे एकदम लकी आहात अँड दिस इज अ ब्लेसिंग अँड थँक्यू सर. थँक्यू डॉक्टर. विद्यार्थी मित्रांनो, पुढचे 1-2 दादा बोलणार आहेत, त्याच्या अगोदर एक सुंदरसं गाणं ऐकूया. संजीवनचा विद्यार्थी चैतन्य लिपारे, त्याला भावी काळामध्ये सिंगर व्हायचं आहे
आज अतिशय सुंदर गीत तो साकारतोय. मंगेश पाडगावकरजींच्या प्रतिभेतून साकारलेले शब्द, अरुण दातेजींचा अमृतस्वर आणि यशवंत देव म्हणजे संगीताची ठेव. आज प्रशांत आरबोणेंची सर विशेष आठवण येते, कारण प्रशांत नेहमी हे गीत स्नेहसंमेलनांना अजर अमर करून जाणारं गायचा. या ओठांनी चुंबून घ्यावी हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कोणाचे, फुलेला जरी बघून कोणाचे हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. काळोखाच्या दारावरती, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा
या जन्मावर क्या बात आहे. अखिल मैफिलीमध्ये जणू काही चैतन्य साकारलं. क्या बात आहे. किती सुंदर तो गाणं की जगण्यावर प्रेम करायचंच असतं आणि हे प्रेम कातड्यावर नव्हे तर आतड्यावर करायचं असं असा तो प्रवास असतो सुरवंटाकडून फुलपाखरू होण्याचा. यानंतर जाधव इंडस्ट्रीचे शिल्पकार विनायक जाधवजी आपल्या रूपामध्ये मगाशी मी म्हणालो एक विघ्नहर्ता आला होता, सुखकर्ता आला होता आणि म्हणून आपण सुखाचे मोदक देता आपल्या कर्मचाऱ्यांना. जरा टाळ्यांनी आपण स्वागत करूया ना जाधव साहेबांचं का नाही विनू दादाचं. व्यासपीठावर उपस्थित भोसले सर, संजीवन स्कूलचे पूर्ण शिक्षक, संजीवन इंजिनिअरिंग कॉलेजचे पूर्ण शिक्षक यांचा मी खूप ऋणी आहे की मला त्यांनी इथे बोलवलं. मी 2013 सालच्या पहिल्या बॅचचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी इथून पासआउट झालेलो. पहिली बॅच असल्यामुळे पहिला पूर्ण सेटअप होता क्लासरूमचा, पण आपल्याकडे लॅब नव्हत्या, लॅबचा सेटअप नव्हता. पण सरांनी आमचं नुकसान न होता दुसऱ्या कॉलेजमध्ये आमच्या लॅबची पूर्ण प्रोव्हिजन करून तिथे आम्हाला पूर्ण त्याचे लॅब टेस्ट करून सगळ्या हे घेतल्या. त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनला पुण्यामध्ये गेलो. तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर 2 वर्ष जॉब केला. पण माझं मन काय राहत नव्हतं की आपण दुसरंच काहीतरी करायचं आहे, की आपली स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. मला जॉब करायचा नव्हता, मला स्वतःचं काहीतरी बनवायचं होतं. त्याचं मी पूर्ण प्लॅनिंग केलं आणि मी जॉब सोडून स्वतःचा व्यवसाय जाधव इंजिनिअरिंग नावानं व्यवसाय चालू केला. त्यामध्ये मी 2 गोष्टीवर पूर्ण लक्ष दिलं, की फक्त 2च गोष्टीवर लक्ष दिलं, की एक तर प्लॅनिंग आणि तो प्लॅन केलेलं एक्झिक्युशन बरोबर करणे. ह्या गोष्टीवर मी आता 10,000 रुपयेपासून अंदाजे 10 करोड रुपयेपर्यंतच्या टर्नओव्हरचा व्यवसाय मी चालू केलेला आहे. माझ्या वडिलांची एक मला देण होती, की त्यांनी सांगितलं होतं की बाळ तू कुठलंही काम करतोस, कुणाकडे काम करतोस, कुणाकडे जॉब करतोस, तू त्यांचा कर्मचारी असतोस किंवा ते तुमचे कोणतरी ऋणी असतात. तू पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण 100% तुझं श्रेय दे, तुला आपोआप काही कमी पडणार नाही. ही त्यांची देण होती. मला मुलांना ह्या फादर्स डेच्या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की हा फादर्स डे आहे तर आपण फक्त स्टेटस ठेवतो, पण त्याच्या मागं काय आपण जास्त करत नाही. तेवढ्या एका दिवसापुरतं आपण करतो, दुसऱ्या दिवशी विसरून जातो. तर असं मला सांगायचं आहे की आपला फादर्स आहे तर त्यांनी आपल्याला पैसे इकडून तिकडून जुळवून दिलेले असतात, तर त्यांचा आपण देणं असतो ते आपण त्यांना परतफेड केली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही पुढच्या आयुष्यात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आभार. थँक्यू. खूप खूप धन्यवाद आणि आपल्या व्यवसायाला संजीवनच्या मनापासून शुभेच्छा. यानंतर संग्राम देवणेजी. संग्राम शब्दाचा अर्थच युद्ध असा होतो. हे युद्ध स्वतःशी असतं विद्यार्थी मित्रांनो. जो खुद से लड़ता है वही जीवन पथ पर आगे बढ़ता है और न कि पीछे मुड़ता है. राम राम संग्राम जी, क्या बात है. हाउ द जोश, हाउ द जोश, हाउ द जोश. आजच्या या संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्सच्या फाउंडेशन डे प्रसंगी उपस्थित संजीवनचे चेअरमन भोसले सर, सचिव NR भोसले सर, तसेच सर्व संचालक मंडळ, समोर उपस्थित सर्व माझे शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, आज संजीवनची जी स्थापना झाली 32 वर्षापूर्वी, तर त्या स्थापनेनंतर संजीवनमधून खूप असे विद्यार्थी तुमच्या माझ्यासारखे शिकले, संजीवनमधून ज्ञान ग्रहण केलं आणि बाहेर पडले. तर या संजीवनच्या प्रवासात आम्ही 2003 ते 2010 पर्यंत संजीवनमध्ये होतो.
माझं 6वी ते 12वी शिक्षण संजीवनमध्येच झालं. त्या काळात संजीवनच्या सर्व शिक्षकांनी, भोसले सरांनी, सर्वांनी आम्हाला खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मला एक सांगायचं आहे की संजीवनमध्ये शिकलेला जो विद्यार्थी आहे तो बाहेरच्या जगात गेल्यानंतर तो कुठेच कमी पडत नाही. आणि याचा मला अभिमान वाटतो, कारण की ज्यावेळी माझं सिलेक्शन झाल्यानंतर आमचे फिजिकल ट्रेनिंग्स असतात, त्याच्यानंतर लॉचे ट्रेनिंग्स असतात. तर तिथं तुम्ही जनरली सगळेच ग्रॅज्युएशन करून आलेले असतात, MPSC पास होऊन आलेले असतात. पण तुमच्यात ज्या एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतात, जसं की स्टेज डेअरिंग असते, विविध जे तुमच्यात जे कलागुणांचा जो वाव असतो, त्या कलागुणांचा वाव जर असेल तर तो संजीवनमुळे मिळाला. त्याच्यामुळं आम्ही एक स्पेशल विद्यार्थी, स्पेशल कॅन्डिडेट म्हणून आम्हाला गौरवण्यात आलं. मी 2017 साली MPSCची एक्झाम दिली. त्या MPSCच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ह्या स्पर्धा परीक्षेत 2 टप्पे होते, पूर्व आणि मुख्य. मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर माझी नियुक्ती आली. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एक आवर्जून सांगायचं आहे की माझं जे सिलेक्शन झालं ते स्पोर्ट्स कोट्यातून झालं आहे. खेळाडूंचा एक स्पेशल कोटा असतो आहे, त्याच्यातून झालं आहे. संजीवनची जी हॉकीची टीम जी सुरुवात झाली, मला वाटते 2004 साली आम्ही 8वीत होतो. त्यावर्षी पहिली आपली संजीवनची जी टीम होती, जी स्टेट विनर झाली, त्या टीममध्ये आम्ही होतो. म्हणजे सुरुवात तेव्हापासून झाली आपली संजीवनची. त्यासाठी स्पेशल थँक्स आहे इंगवले सरांचं. त्यांनी आम्हाला हॉकी स्टिक धरायला शिकवण्यापासून ते नॅशनलला जाण्यापर्यंतचं आम्हाला कोचिंग केलं. आणि स्टेटचं आणि नॅशनलचं जे माझं सर्टिफिकेट होतं, त्या स्पोर्ट्सच्या सर्टिफिकेटवर मला स्पोर्ट्स कोठ्यातून माझं सिलेक्शन झालं. आणि हे फक्त संजीवनमुळं झालं, म्हणून मी संजीवनचा शतशः ऋणी आहे. कारण की स्पोर्ट्स, तुम्ही इथं येत आहे, तुम्ही ॲकॅडमिक्समध्ये चांगले असतात, कारण की आपले जे शिक्षकवृंद जो आहे तो एकदम परफेक्टली तुम्हाला टीचिंग गायडन्स करतोयच. पण त्याच्यासोबत तुमचे जे खेळाचे शिक्षक आहेत ते सगळे NIS कोचेस आहेत. आणि तुम्हाला एवढी भारी, आता सौरभ सरांनी तुम्हाला एवढी भारी स्पोर्ट्सची, फुटबॉलची एवढी भारी फॅसिलिटी, म्हणजे आमचं स्वप्न होतं की आम्हाला टर्फवर खेळायला मिळू दे. त्याच्यासाठी आम्हाला स्पेशली कॅम्प्स, जे कोल्हापूरमध्ये मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम आहे, तिकडं आम्हाला कॅम्प असायचा. आम्ही 1-2 महिने आम्ही तिकडं राहायचो. जे काही लागल ती सगळी सुविधा आम्हाला शाळा तिथं उपलब्ध करून द्यायची. एक काका असायचे, एक जेवण बनवायला एक काका असायचे, आमची तिकडे निगा राखायला. आणि कंटिन्युअस आमचे 2 महिने प्रॅक्टिस चालायचं हॉकी स्टेडियमवर कोल्हापूरमध्ये. म्हणजे त्यावेळी सोयीसुविधा एवढ्या पाहिजे तेवढ्या आपल्याला इथं अवेलेबल हळूहळू होत गेल्या. पण आत्ता तुम्हाला एक टर्फ मिळते, तर ही एकदम आनंदाची बाब आहे की आपल्यातला दरवर्षी प्रत्येक अंडर-17 असू दे, अंडर-14 असू दे, अंडर-15 असू दे, अंडर-16 असू दे, तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये दरवर्षी 5 ते 6 मुलं नॅशनल झाली पाहिजेत. काही लोकांचं इंडिया कॅम्पमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, कारण की एवढ्या लेवलचं आपण कोचिंग इथं अवेलेबल करून दिलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही फक्त ॲकॅडमिक्सकडे लक्ष न देता स्पोर्ट्स आहेत, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आहेत. आता मगाशीच दाखवलं गुरव सरांचा मुलगा, जो आता विविध मोठ्या चित्रपटसृष्टीमध्ये त्याची जी गायनाची कला आहे तिकडे तो सादर करतोय, तिथं त्याचं करिअर मोठं झालं आहे. म्हणजे फक्त अभ्यास करूनच करिअर होतं आहे याच्यातला पार्ट नाही आहे. तर तुम्ही जे तुमच्यातले जे सुप्त गुण आहेत, ज्याच्यात तुम्हाला एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, तर त्या प्रत्येक एरिया ऑफ इंटरेस्टला तुम्हाला संजीवन तुम्हाला गाईड करायला तयार आहे. फक्त तुम्ही तुमच्यातले ते गुण बाहेर काढले पाहिजेत आणि तुम्ही त्या एक वेगळी स्पेस दिली पाहिजे. आता तर तुम्हाला चांगली बातमी पण मिळाली की तुमचा 5 दिवसांचा आठवडा आहे. तुमचे शाळेचे दिवस 5 दिवस असणार आहे, तर तुमच्याकडे सॅटर्डे संडे असे 2 दिवस मिळत आहेत. तर तुम्हाला तुमच्या त्या छंद जो असेल किंवा जी आवड जी असेल, तर त्याच्यात तुम्हाला टाईम द्यायला एक स्पेशली वेळ मिळतोय. तर तुम्ही त्या टाईमचा उपयोग करा. आणि संजीवनमध्ये जे मित्र मिळतात ना,
ते आयुष्यभरासाठी मिळतात. एक संजीवन नेटवर्क म्हणून आमचा एक ग्रुप आहे, तर त्याच्यात आम्हाला प्रत्येक क्षेत्रात, कोणतेही क्षेत्र असू दे, त्याच्यात जर आम्हाला अडचण लागली किंवा काय गरज लागली तर आम्ही त्या आमच्या एक मित्राला कॉन्टॅक्ट करतो आणि ते संजीवन नेटवर्क जे आहे ते बॉन्ड असतोय. कारण की आपण 24 तास आपण एकमेकाचा सहारा असतोय. जर आपल्याला काय आजारी वाटलं किंवा काय झालं तर आपला साईडचा मित्रच तो आपल्या रेक्टरकडे घेऊन जात असतो की बाबा मला ह्याला बरं वाटत नाही आणि सर त्याला दवाखान्यात न्यायला पाहिजे. आणि आपले रेक्टर पण सगळे आईवडिलांसारखी आपली काळजी घेत असतात. आजारी पडलं तर दवाखान्यात घेऊन जाणं, कुणाला काय पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत तर ते सगळे दाखवणं. तर तुम्ही मित्रांनो हे जे तुमची संजीवनमधली जी वर्ष आहेत ना ती एन्जॉय करा. आता मी तुम्हाला एक सांगतो की जर टाईम मशीन मिळालं आणि मला जर सांगितलं की तुला कुठलाही टाईममध्ये परत जर जायचं असेल तर मी सांगेन मी जो संजीवनमध्ये जो मी टाईम स्पेंड केला, जो एवढा गोल्डन इरा होता, तो परत मिळणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही जे आत्ता आहे हा खूप एन्जॉय करा. हा एवढा परिसर तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कंटिन्युअस मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये प्रदूषण आहे, परत तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तर हा टाईम जो आहे तो तुम्ही फक्त अकॅडमिक्स, स्पोर्ट्स, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आणि तुमचे जे वैयक्तिक ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्या आणि हा टाईम पूर्ण एन्जॉय करा. कारण की हा टाईम गेल्यानंतर हा परत येत नाही आणि इथं जे मित्र बनतात ते आयुष्यभरासाठी तुमचे एकत्र असतात. तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की मी ज्यावेळी माझं 12वी संजीवनमधून पासआउट झाल्यानंतर इंजिनिअरिंग पुण्यात केलं DY पाटीलला. त्याच्यानंतर मी MPSC जॉईन केली. MPSC मी 2 वर्ष स्टडी केला. तर माझं एक टाईम टेबल बनवलेला अभ्यास करताना. तर मी जास्त हुशार होतो ह्याच्यातला पार्ट नाही आहे. मी ॲव्हरेज स्टुडंट होतो. 75-80% आसपास मला पर्सेंटेज असायचे. पण ज्यावेळी MPSCचा मी अभ्यास चालू केला तर कन्सिस्टन्सी जो आहे, सातत्य, म्हणजे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तुमच्या अभ्यासात तर तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सी ठेवली अभ्यासात तरच तुम्ही ते काहीतरी अचीव करू शकताय. मी जवळपास 10 ते 12 तास एका जागेवर बसून अभ्यास करायचो MPSCचा. पूर्ण महाराष्ट्रातून 832 जागांसाठी 1,00,000 मुलं बसलेले, त्याच्यात 832 सिलेक्ट केलेत. म्हणजे सक्सेस रेशो 0.832 होता. तर मला सांगायचं हे आहे की अवघड काहीच नाही आहे. तुम्ही ठरवलं तर ते होणार आहे. फक्त तुम्ही करायची तयारी दाखवली पाहिजे आणि तुम्हाला जे यश मिळवायचं आहे त्याच्यामागं तुम्ही सातत्यानं त्याचा पाठलाग केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो अजून एक असा विषय आहे, मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करणं खूप गरजेचं आहे. आता मी माझ्या MPSCच्या स्टडी टाईममध्ये मी 20% अभ्यास हा यूट्यूबवरून केला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास आम्हाला मेन्ससाठी असतो आहे. पूर्ण जी 4 वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकतो आहे ते 2 महिन्यात तुम्ही प्रिपेअर व्हायचं असते. तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थर्मोडायनॅमिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स असे वेगवेगळे विषय असतात. तर त्याच्यातल्या ज्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या होत्या त्या सगळ्या कन्सेप्ट मी यूट्यूबवरून ऑब्जेक्ट आणि एलिमेंट थ्रू अभ्यास केल्यामुळं मला यूट्यूबचा एवढा फायदा झाला की मला कन्सेप्च्युअली लक्षात राहिल्या. म्हणजे सांगायचं काय तात्पर्य आहे तर सोशल मीडियाचा योग्य वापर करणं हे आत्ता काळाची गरज आहे. तुम्ही ज्यावेळी सुट्टीला जाताय, घरी जाताय, गणपतीची असेल, दिवाळीची असेल, मे महिन्याची असेल, तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचा वापर करताना काहीतरी नवीन शिकण्यासाठी करा. नवीन काहीतरी तुम्ही त्याच्यातून बोध घ्या आणि तुम्हाला त्याच्यातून वेगवेगळे जे ChatGPT, आता जेमिनाय वगैरे असे वेगवेगळे AI बॉट्स आलेत तर त्याच्यातून तुम्ही तुमचे प्रश्न सोडवा. जे की तुम्ही कंटिन्युअसली रील किंवा जे बघताय ते यूट्यूबवर ते बघू नका. असा एक मला तुम्हाला सल्ला राहील. तुमचा जास्त वेळ घेत नाही. तर अजून एक छोटासा फक्त एक सांगायचं होतं की ज्यावेळी तुम्ही घरी जाताय त्यावेळी तुमच्या पालकांना सांगा. इथं शिक्षक बसलेत, सगळे आमचे संचालक मंडळ पण बसले. तर वाहतुकीचे नियम पाळा. कारण की आता सध्याचा जो रेट आहे तो वर्षाला जेवढे कोरोनात लोक एक्सपायर होत नव्हते, मृत्यूदर कोरोनात जेवढा नव्हता त्याच्यापेक्षा जास्त दर हा ॲक्सिडेंटमध्ये फॅटॅलिटी रेट हा ॲक्सिडेंटमध्ये जास्त आहे. जवळपास 1.5 लाख लोक दरवर्षी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावतात.
याचं कारण आहे सीटबेल्ट न लावणे, ओव्हर स्पीडिंग करणे, हेल्मेट घालणे. ओव्हर स्पीडिंग हा सगळ्यात मोठं कारण आहे. ॲक्सिडेंट जर बघितलं तर फॅटॅलिटीजमध्ये ओव्हर स्पीडिंग हे सगळ्यात जास्त आहे. तर ओव्हर स्पीडिंग टाळायला लावणे. आता लहान तुम्ही विद्यार्थी आहे तर तुमच्या आईवडिलांना हे सांगायचं की ओव्हर स्पीडिंग करू नका. बाहेर टू व्हीलर दुचाकीवरून जाताना हेल्मेटचा वापर करा. कंपल्सरी सगळ्यांनी सीट बेल्ट लावला पाहिजे. सतत लायसन बाळगलं पाहिजे हातात. आणि हे सगळं केलं नाही तर आम्ही आहेच दंड द्यायला. हे जर तुम्ही पाळला नाही, तुमच्या कुणी पाळलं नाही तर आम्ही चलन मशीन घेऊन आहेच रोडवर. मग आम्ही चलन टाकणारच आहे. त्यामुळे ते ॲक्च्युली हे चलनासाठी नाही करायचं आहे तर सेफ्टीसाठी करायचं. आणि हे तुम्ही स्वतः तर पाळाच, पण तुमच्या गावात घरी भाऊ बहीण, कारण की आम्ही रोज एक 3-4 फॅटॅलिटीज बघतोय NH4ला. आणि तिथं आम्हाला साईट व्हिजिट करायला लागते, पंचनामा करायला लागतोय त्या गोष्टींचा. तर मॅक्सिमम टाईम ड्रायव्हर्सच्या चुकी असतात. टू व्हीलरचे जास्त ॲक्सिडेंट आहेत याच्यात. त्याच्यामुळं हायवेला रोडवर जाताना हेल्मेट वापरा असं तुमच्या पालकांना सांगा. भाऊ बहीण मोठे असतील त्यांना सांगा. तुम्हाला तुमचं जास्त वेळ घेत नाही मी, तर माझ्या या संजीवनच्या पूर्ण प्रवासात ज्यांनी मला साथ दिली, जे की माझे सर्व शिक्षक असतील, सर्व हॉस्टेलचे रेक्टर्स असतील, इवन माझ्या यशात ज्या मावशी भाकरी वगैरे करायला होत्या आपल्या, त्यांच्यापासून जेवण वाढायला जे काका होते त्यांच्यापासून ते पूर्ण आपले चेअरमन सर आहेत, सर्व आमचे काका लोक आहेत. आता मगाशी पण आल्यानंतर काका लोक सगळे जमा झाले, कधी आलायस काय आलायस वगैरे. म्हणजे जी आपुलकी आमच्या वेळी जी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची जी आपुलकी होती, जे प्रेम होतं, जे एक वेगळी आमची बॉन्डिंग होती, जी अजून आहे. कधी पण फोन आला तर प्रेमानं बोला सर काय काम होतं, आणि ते त्या मिनटाला आम्ही काम सॉल्व्ह करायचं आमच्या हातात आहे, तेवढं प्रयत्न करतोय. तर तुम्ही पण अशीच तुमच्या शिक्षकांसोबत तेवढाच आदरयुक्त प्रेम ठेवा. तुम्ही तेवढंच एकमेकाबद्दल जिव्हाळा ठेवा. एकमेकांच्यात आपलं भांडणं वगैरे जास्त कोणाच्यात व्हायला नकोत. कोण असेल तर त्याला सांभाळून घ्या आणि एकमेकाला मदत करत सर्वजण यशस्वी व्हा आयुष्यात. आणि मला पण, मी तुमच्यासारखाच असा कुठंतरी बसलेला असायचो इथं. आज मी इथं स्टेजवर आहे. मला उद्या तुमच्यातलाच कोणतरी इथं येऊन भाषण करताना आणि तुमच्यातल्याच कुणाचा तरी इथं सत्कार होताना बघायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि स्वप्न मोठे ठेवा, मेहनत प्रामाणिकपणे करा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यापैकीच कोणतरी अधिकारी, डॉक्टर, अभियंता होतील आणि देशाचं नेतृत्व करतील, राज्याचं नेतृत्व करतील. तर तुमच्या आईवडिलांचं, शाळेचं नाव करा. जाता जाता मी एक 3 ओळींची एक कविता आहे ती म्हणेन. हवेच्या जोरावर तर सुकलेली पानेही उडतात, हवेच्या जोरावर तर सुकलेली पानेही उडतात, पण जी वादळांनाही चिरून पुढे जातात त्यांनाच संजीवनचे वाघ म्हणतात, त्यांनाच संजीवनचे वाघ म्हणतात, त्यांनाच संजीवनचे वाघ म्हणतात. तुम्हाला सर्वप्रथम संजीवनला खूप खूप शुभेच्छा. हॅलो सर. आणि सिंगम सर पोरं वन्स मोर म्हणालेत अनेकदा, तीच कविता सादर करा क्या. ए वन्स मोर. हवेच्या जोरावर तर सुकलेली पानेही उडतात, हवेच्या जोरावर तर सुकलेली पानेही उडतात, पण जी वादळांनाही चिरून पुढे जातात त्यांनाच संजीवनचे वाघ म्हणतात, त्यांनाच संजीवनचे वाघ म्हणतात, त्यांनाच संजीवनचे वाघ म्हणतात. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आम्हाला बोलवून एवढा मान दिला आणि आमच्या यशात कायम आमच्याशी पाठीमागे खंबीरपणे उभारला, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू. सिंगम सरांसाठी जरा टाळ्या वाजवा जरा. सिंगम सरांसाठी. क्या बात है. सिंगम देवने, क्या बात आहे सर. गुरु सर म्हणत होते हा मुलगा एवढा शहाणा कसा, बघा किती झाला, कसा घडला, किती साधा होता, आणि तो 80% पण ॲव्हरेज म्हणतो. म्हणजे स्पर्धा किती मोठी आहे आजच्या काळामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर डॉक्टर मुरकटेजी आपल्या काही आठवणी सांगणार आहेत. त्याच्या अगोदर गौरव सर आपल्याला सप्त सुरांचा काही संदेश देत आहेत. पहा, सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे,
माझा आवाज जिथंपर्यंत पोहोचतो त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, हे आज आपल्यासमोर आपले मोठे दादा जे बसलेले आहेत ते काहीतरी संजीवनीमध्ये शिकून ते काहीतरी बनलेत आणि त्यांचा अनुभव आणि संजीवनचं जे तुम्ही या प्रवासामध्ये तुम्ही आहात ते पुढं काय बनायचं आहे आणि त्यांच्याकडून जे काय तुम्हाला घेऊन जायचं आहे याच्यासाठी आलेत ते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना इकडच्या या साईडला सर्व विद्यार्थी मित्रांना आणि खास करून मुलींना विनंती आहे की कृपया दंगा करू नका. ज्या वेळेला हे व्यासपीठावर बोलत असतात त्यांचे अनुभव ऐका, त्यांच्या शाळेबद्दलचे जे काय मत प्रकट करतात ते ऐका, एवढी विनंती आहे. सर्वांना माझा नमस्कार, गुड इव्हनिंग. आज आपण 32व्या वर्धापन दिनानिमित्त संजीवन परिवाराचा जो 32वा वर्धापन दिन संपन्न होत आहे त्यासाठी प्रथमतः सर्व मान्यवरांना व सर्वांना मी वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण का 32 वर्ष हा काय कमी असा वेळ नाही आहे, हे एक मोठं पर्व आहे आणि हे पर्व सर्व तुम्ही आम्ही आणि सर्व शिक्षक वृंद आणि सर्व संचालकांच्या यांच्या सर्वांच्या मेहनतीतून हे 32 वर्ष पूर्ण होऊन 33व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मुख्याध्यापक आणि मला शिकवलेले आणि सर्व इथं उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी माझी ओळख अशी करून देतो की डॉक्टर NT मुरकुटे. मी 2000 साली ह्या शाळेमध्ये ज्या वेळेला प्रवेश घेतला त्या प्रवेश घेण्याचं औचित्य म्हणजे डॉक्टर NR भोसले सर. ज्यावेळेला NR भोसले सर आमच्या चंदगड तालुक्यामध्ये हलकर्णी गावामध्ये कॉलेजवरती होते त्यावेळी माझ्या वडिलांची त्यांची ओळख झाली आणि त्यांनी वडिलांना सांगितलं की तुमच्या मुलग्याला इथं घाला. खरोखर सर सांगतो तुमचे हे उपकार आणि तुमचं हे मी माझ्या आयुष्यात मिळालेली कलाटणी जर असेल तर ती संजीवनमुळे आहे. खरोखर शिक्षणाचं जर महत्त्व आणि काय असेल तर ते मला 2000 सालापासून इथं ॲडमिशन घेतल्यानंतर मला कळालं काय डिसिप्लिन असते, स्पर्धा काय असते, पुढं काय असतं, समाज काय असतो आणि आपण काय करायला पाहिजे, आपले आईवडील आपल्यासाठी काय करत असतात, या सर्वाचं जर आपल्याला जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला संजीवनमध्ये ही आपली वर्षे जी आहेत ती खरोखर एन्जॉय करायची आहेत आणि त्याचा खरोखर आपल्याला सर्व नात्यागोत्यांचा आणि प्रत्येक शिक्षकापासून सर्वांचा आपल्याला अनुभव येणार आहे. कारण आपल्याला घरापासून जोपर्यंत आपण लांब येत नाही तोपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाण होत नाही. आपल्या आईवडिलांचे जे कष्ट असतात त्याची आपल्याला मेहनत कळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला संजीवनमध्ये खरोखर संजीवन परिवार हे नक्की शिकवतो. म्हणून तर सरांनी सांगितले की 5000 विद्यार्थी त्यांनी या 32 वर्षामध्ये घडवले. कारण का या 32 सर खरोखर आम्हाला प्रत्येक जागी जिथं जाईन तिथं संजीवनचं नाव येतं. आम्हाला विचारलं जातं तुम्ही कुठं शिकला, त्यावेळेस संजीवन सर खरोखर म्हणतात PR भोसले सर, NR भोसले सरांची शाळा काय. खरोखर तुमचं नाव सगळीकडे पोचलेलं आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणता येईल एवढं नाव तुमचं पोचलेलं आहे. मी एक खरोखर शेतकरी कुटुंबातून, आमच्या घरी कोणी शिकलेलं नव्हतं, वडिलांनी इथं गाठलं, वडीलसुद्धा शेतकरी कुटुंबातून येणारे. मीच पहिला आमच्या घरातला जो विद्यार्थी म्हणून ह्या शाळेमध्ये आलो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला आणि ह्या अनुभवातूनच मला आज मी ज्या स्थितीमध्ये ह्या सत्कारासाठी मला बोलवलं ते फक्त संजीवनच्या प्रेरणादायी आणि शिक्षणामुळे आणि इथल्या सर्व शिक्षक वृंदामुळे. कारण का शिक्षकांनी मी खरोखर घाबरायचो की कुठं पुढं जायचं नाही, काही करायचं नाही. पण इथं आल्यानंतर लक्षात आलं की आमच्यापेक्षा मुलं कितीतरी पुढं आहेत. अभ्यासात असू दे, संगीतमध्ये असू दे, न तर आणि कशामध्ये असू दे, सगळ्या गोष्टी इथं. पण सर मी इथं आल्यावर सांगतो की मी सुरुवातीला आलो त्यावेळेला खूप म्हणजे हे नव्हतं. पण ज्यावेळेला माझी 2003ला 10वी झाली त्यावेळेला मी 3रा नंबर घेऊन गेलो सर इथून 10वीमध्ये. आणि मला खूप अभिमान वाटतो. आमच्याबरोबर 2000 साली MC कुलकर्णी सर असू दे, PM जाधव सर असू दे, यादव सर असू दे, गव्हाणे सर असू दे, आयरे मॅडम असू दे. सर मला आत्ता इथं बघितल्यानंतर हे शिक्षक तुमच्याबरोबर अजून पण आहेत, 26-27 वर्ष, 28 वर्ष. हीच खरी संपत्ती, तो अभिमान वाटतो आम्हाला. त्याच्यामुळे ह्या शाळेचं नाव अजूनसुद्धा सर उंच झालेलं आहे. आणि असे विद्यार्थी तुम्ही कायम घडवत राहा.
आणि मला मी संजीवनच्या कायमस्वरूपी 2003 मधून इथून गेल्यानंतरसुद्धा मी संजीवनच्या कायम कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. कारण का माझ्या काकांचा मुलगा असू दे, तो पण इथं इंग्लिश मिडियमला होता, तो 12वी करून गेला. त्याच्यानंतर माझ्या भावाच्या मुलाला मी इथं गाठलं, तो पण इथं 12वीपर्यंत होता, आता तो इंजिनिअरिंगला आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळं जे संजीवनबद्दल बोलतो आहे ते ऐकून माझा मुलगा जो 5वीला आता मी ॲडमिशन घेतलं आहे, तो स्वतः सर म्हटला की मला जायचं आहे आणि मला संजीवनला घाला. आणि तसंच माझा भाचा पण आहे, माझ्या बहिणीचा मुलगा, ते दोघं एकाच शाळेत होते, पण त्या दोघांनी पण ठरवलं की आम्हाला संजीवनमध्ये जायचं आहे. हे आम्ही जे बोलत होतो असं असतं संजीवनमध्ये, तसं असतं, हा खेळ होतो, तो खेळ होतो. ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्यांच्यासमोर झाल्यानंतर त्यांनी स्वतः निर्णय घेतला आणि ते इथं आले. मी आता जस्ट 8 दिवस झाले त्यांना सोडून गेलो. आता त्यांच्याशी बोलत होतो, तुम्हाला कसं वाटतं रे? नाही म्हटले, ही शाळा आणि इतर शाळांच्यामध्ये वेगळा फरक आहे आणि मला खूप छान वाटतं इथं. ह्या जो संजीवन परिवाराचा आपुलकी आहे ती खूप खूप छान आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा एक बंधन म्हणून करू नका, तर तुमच्या पुढच्या भविष्यासाठी याचा खरोखर फायदा करून घ्या. या संजीवनमध्ये घालवलेले दिवस तुम्हाला कधीही वाया जाणार नाहीत. प्रत्येक पावलापावलावर तुम्हाला ह्या दिलेल्या सगळ्या अनुभवांचा तुम्हाला हे होईल, फायदा होईल. आणि मी इथं जे मित्र बनतात, आता मी तुम्हाला सांगतो, आमचा जो मित्रांचा ग्रुप आहे तो सगळीच्या सगळे सर आमची बॅच एकत्र आहे. आम्ही सगळेजण बोलतो. त्याच्यामध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आमचे शिक्षकसुद्धा आहेत. गव्हाणे सर असू दे, MC कुलकर्णी सर असू दे, PM जाधव सर असू दे, यादव सर असू दे, सगळ्यांची आमची मजा मस्ती अजूनसुद्धा टिंगलटवाळी चालू असते. हे एकच सांगायचा उद्देश की तुमचे हे दिवस कधीही वाया जाणार नाहीत. इथून पुढे जे सर्व विद्यार्थी बनणार आहेत ते प्रत्येकाचं वेगवेगळे विभागामध्ये त्यांचं कर्तृत्व असणार आहे, ते आपल्याला फायदा करत असतं. आमच्या वर्गातले आमचे विद्यार्थी कोण मंत्रालयात आहे, कोण इंजिनिअरिंग आहे, कोण आमच्यापेक्षा मोठे MD डॉक्टर आहेत, रेडिओलॉजिस्ट आहेत, त्यांचा सर्वांचा आम्हाला फायदा होतो सर. आणि हे फक्त संजीवनमुळे शक्य झालं. मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही. संजीवनचे दिवस वाया जाणार नाहीत एवढं सांगतो. आणि शेवटी 2 शब्द मी तुम्हाला सांगतो. विदाऊट युअर इन्व्हॉल्वमेंट यू कांट सक्सीड, विथ युअर इन्व्हॉल्वमेंट यू कांट फेल, एवढंच मी सांगतो. आणि मला इथे संजीवन परिवाराने आज आमंत्रित केलं, बोलवलं, मान सन्मान दिला, सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. आम्ही सर्व 25-26 वर्षे इथं आहे. एकदा सरांनी मला विचारलं होतं, बहुताली एवढ्या शाळा असताना सर तुम्ही इथंच कसं आयुष्य काढलं? मी सरांना म्हणालो होतं, सर माझी भाकरी इथल्याच तव्यावर परतणार होती, ही नियतीची इच्छा आहे आणि म्हणून आमच्या जीवनाचं संजीवन झालं. सर त्यांचा मुलगा अतिशय खट्याळ आहे. 5वीच्या वर्गात मी मुलाला विचारलं, म्हटलं तू एवढा खट्याळ कसा? म्हटलं पप्पाने सांगितलं मी राहतो तो तसाच तू राहायचं, म्हणून मी असा आहे म्हटलं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेखर सर आपल्याला एक सुंदरसं गीत ऐकवत आहेत, तेरी कसम. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार RD बर्मन जी, अमित कुमारजींनं गायलेलं. ये जमी गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे जीवन से संजीवन गा रहा है. ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है. ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है. शोख कलियों के घूंघट
धड़कने लगे हैं, मस्त फूलों के दिल भी धड़कने लगे हैं। ये बहारों का दिलकश समा का रहा है साथ मेरे, ये सारा जहां का रहा है। ये ज़मीं का रही है, आसमां का रहा है साथ मेरे, ये सारा जहां का रहा है। झूम कर पर्वतों पे घटा छा रही है, झूम कर पर्वतों पे घटा छा रही है। प्यार की उम्र शायद करीब आ रही है, मेरा दिल प्यार की ये दास्तां का रहा है साथ मेरे, ये सारा जहां का रहा है। ये ज़मीं का रही है, आसमां का रहा है साथ मेरे, ये सारा जहां का रहा है। ला 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 हे 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 धन्यवाद सर. खूप सुंदर शेखर सर. जितकं सुंदर तुम्ही गिटार वाजवता तितकाच सुंदर असा आवाज आहे. यानंतर आमच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी म्हणून मी कांडगावकर सरांना विनंती करतो की या सुंदर अशा वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. एक अतिशय सदाबहार व्यक्तिमत्व म्हणून कांडगावकर सर आम्हाला नेहमीच प्रेरक आहेत. या वयातही इंस्टाग्रामवर आहेत आणि आम्ही त्यांना रोज फॉलो करत असतो. मनापासून सरांचं स्वागत करतो. आणि साळुंके सर म्हणालेत की विद्यार्थ्यांच्या भावना ओळखून आमची भाषणं थांबवा. साळुंके सर म्हणालेत. थँक्यू साळुंके सर. मी कांडगावकर सरांना विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या. टाळ्या एवढ्यासाठी, तुमच्यासाठी टाळ्या ह्या. कारण इतका वेळ हा कार्यक्रम त्या 1x1च्या जागेमध्ये बसून तुम्ही त्याचा आनंद घेतात आणि प्रतिसादही चांगला देतात इतका वेळ असूनही, त्याबद्दल तुमचं सर्वांचं पहिल्यांदा मी आभार मानतो. मी खरोखरच अगदी थोडक्यात बोलणार आहे. 21 जून हा दिवस भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती असेल, आज तुम्ही बघितलं असेल तर 6 वाजता, 6च्या आसपास सूर्योदय झाला आणि 7:30ला अंधार झाला. इथं 13.5 तास, जवळजवळ 13 तासहून अधिक काळ दिवस होता हा. कारण 21 जूनला दिवस सगळ्यात मोठा असतो. 21 जूनचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी योगा डे आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी फादर्स डे आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी म्युझिक डे आहे. हे सर्व योगायोग जुळून आलेत. या दिवशी उत्तर गोलार्धात मोठा दिवस आणि दक्षिण गोलार्धात छोटा दिवस असतो. मोठी रात्र असते. आणि रंगमंचावर, इथं व्यासपीठावर उभे असलेले, बसलेले सर्व ज्या व्यक्ती आहेत, माननीय श्री PR भोसले सर असतील, त्यांना साथ देणारे NR भोसले सर असतील, RR भोसले सर असतील, आमचे मित्र लोहार सर असतील, आमचे मित्र किरण सर असतील, खराडे भाऊजी असतील, संग्राम अण्णा असतील, सरकार असतील आणि त्याचबरोबर पाठीमागं बसलेले आमचे विविध शाखांचे प्रमुख
त्यामध्ये जैन सर असतील, सांगावकर मॅडम असतील, डॉक्टर ढेळेकर असतील, विक्रम पाटील सर असतील, बरोबर आहे ना. त्याचबरोबर आमचे पवार सर असतील आणि पाटील सर असतील. या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो, कारण या सगळ्यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आजचा दिवस आणलेला आहे. आणि या प्रवासाचं वर्णन करायचं झालं तर शाहरुख खानच्या शब्दात असं करता येईल, जिस चीज़ को तुम अपने दिल से चाहते हो, जिस चीज़ को तुम अपने दिल से चाहते हो उसे मिलाने के लिए सारी कायनात तुम्हारा साथ देती है, तुम्हारे पीछे आती है. हा प्रवास हा एक दगडविटांच्या इमारतींचा नव्हता. हा प्रवास होता माणसांचा. एका व्यक्तीने एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी अनेक हात घरातले, भोसले परिवारातले आणि भोसले परिवारांच्या मित्रांचे, ह्या सगळ्यांचे हात या पाठीशी लागले आणि त्यामुळं हे सफर शक्य झालं. हा सफर 32 वर्षांचा हा सफर म्हणजे खरोखर एका अर्थाने इंग्लिश सफर होता, तो हिंदी सफर नव्हता. बरेच त्रास सहन करावे लागले सरांना, सर्वांनाच, पण ही एक आनंदी यात्राही होती. आणि त्यामुळं हे कष्ट सहन करताना सुद्धा आम्हाला खूप आनंद वाटला, कारण 32 वर्ष आम्ही झगडत, रडत, भांडत, संघर्ष करत या ठिकाणी आलेलो आहे. सर 1 मिनिट इंटरप्ट करतो. डिअर स्टुडंट्स, हॅलो, प्लीज मेंटेन सायलेन्स. When the dignitaries are addressing from the stage, it is our bounden duty to pay attention to them. Please, last 15 minutes program, which is going to be ended with a wonderful and fabulous dance and songs. तुमच्या सर्वांच्या एंटरटेनमेंटच्या आडमध्ये न येता सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझे लांबलेले भाषण थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सर. मी गुरु सरांना विनंती करतो की ही संगीत रजनीमधली आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जी एक सदाबहार चाललेली ही सगळी विचारांची मेजवानी आपल्या थोड्याशा कोमल, चंचल, अमृतमय स्वराने थोडंसं आमचा आलेली मरगळ या ठिकाणी झटकावी आणि आजचा संगीत दिन खऱ्या अर्थानं साजरा करावा. पहिल्यांदा सर्वांना वर्धापन दिनाच्या, त्याचबरोबर जागतिक संगीत दिनाच्या आणि जागतिक योग दिनाच्या आणि जागतिक वडील दिनाच्या या सर्वांना संगीत विभागाच्या वतीने शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, हे गीत मी सादर करणार आहे. मी सर्व मॅनेजमेंटला सांगू इच्छितो की ज्या वेळेला 2 जुलै 2001 मध्ये मी ज्या वेळेला या ठिकाणी हजर झालो, काहीही एवढ्या मोठ्या स्टेजचा कधी पाठीमागा अनुभव नसताना आदरणीय सरांनी तुम्ही संचालक मंडळाने जी जबाबदारी माझ्यावर दिली आणि तितका आशीर्वाद, तितकं प्रेमही दिलं. पण त्या प्रेमापोटी मी जे आता गीत सादर करतो आहे, मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं ते पहिलं माझ्या म्युझिक डिपार्टमेंटला विद्यार्थ्याच्या माध्यमातून मिळालेलं की नॅशनल अवॉर्ड, जो संग्राम पाटील. आम्ही नैनितालला यूथ फेस्टिवलला गेलो. त्या यूथ फेस्टिवलमध्ये संग्रामला बेस्ट सिंगरचं अवॉर्ड मिळालं. तर ते गीत मी आपल्यासमोर सादर करतो आहे. पापा मम्मी के लिए बेस्ट गिफ्ट सारेगामा कारवा. चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी स्वर सजनी. चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी स्वर सजनी.
चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी स्वर सजनी, सुंदरता की हर प्रतिमा से बढ़कर है तू सुंदर सजनी। चंचल शीतल निर्मल कोमल संगीत देवी स्वर सजनी। कहते हैं जहाना रवि पहुँचे, कहते हैं वहाँ पर कवि पहुँचे। कहते हैं जहाना रवि पहुँचे, कहते हैं वहाँ पर कवि पहुँचे। तेरे रंग रूप की छाया तक न रवि पहुँचे ना कवि पहुँचे। मैं छूने लगूं तू उड़ जाए परियों से तेरे पर सजनी। चंचल शीतल निर्मल कोमल संगीत देवी स्वर सजनी। रसवंती होठों का मैं गीत कोई बन जाऊंगा। तेरे रसवंती होठों का मैं गीत कोई बन जाऊंगा। सरगम के फूलों से तेरी सपनों की से सजाऊंगा। डोली में बैठ के आएगी जब तू साजन के घर सजनी। चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी स्वर सजनी। संगीत की देवी स्वर सजनी। संगीत की देवी स्वर सजनी। थँक्यू. अतृप्त, अगदी अतृप्त होता. गुरव सरांचं वय वाढत गेलं सर, पण स्वर अजूनही तेच आहेत, कोमल निर्मळ. असाच हा अमृतांचा स्वर बहरत राहू दे गुरु सर. 32 वर्षाच्या या थोर परंपरेचे एक जनक, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि आम्हा सर्वांच्या जीवनाचं संजीवन करणारे, सोनं करणारे, आमच्या सर्वांच्या जीवनाला आकार देणारे संजीवन शिल्पकार माननीय PR भोसले सर, आपणास मी निम्र विनंती करत आहे की या पवित्र दिनाच्या निमित्तानं आम्हा सर्व संजीवनवासियांना मनपूर्वक मार्गदर्शन करावं. फक्त मोजून 10 मिनटं, 10 मिनटं जर आज तुम्ही पिन ड्रॉप सायलेन्स राहिला, शेवटची 10 मिनटं
तर उद्या तुम्ही सांगाल ती पिष्ट मी देणार तुम्हाला, सांगाल ती, पण ते ब्रेक होता कामा नये. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणारे गेली 32 वर्ष ज्यांनी माझ्या खांद्याला खांदा देऊन मला सहकार्य केलं, माझ्या होला हो म्हटलं, कधीच नाही म्हटलं नाही, असे माझे सर्व संस्थेचे संचालक, सर्वांची तिथं या ठिकाणी मी नामोल्लेख करत नाही कारण वेळ जास्त झालेला आहे. तर असं एक आदर्शवत आमचं सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असणारा सर्वच विभागाचा ॲडमिन स्टाफ, आपलं नव्हते, सर्व विभागाचा ॲडमिन स्टाफ, या ठिकाणी उपस्थित असणारा माझा सहकारी अध्यापक वर्ग, सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारा आजचे सर्व आपले हे सगळे सत्कारमूर्ती आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या 32व्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. त्याचबरोबर आजचा हा योगा दिन, जागतिक योगा दिन आणि जागतिक संगीत दिवस, खरोखर हा त्रिवेणी संगम म्हटलं तर वावगं होणार नाही आहे. तुम्हा सर्वांना योग दिनाच्या व संगीत दिनाच्या मनापासून शुभेच्छा. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्ही निवासी शाळेमध्ये आहात आणि निवासी शाळेमध्ये असताना फिजिकल एक्सरसाइज बरोबर तुमची योग साधनासुद्धा घडते आणि ही योग साधना अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्याबरोबर योग असेल, योग साधना असेल तर मला वाटते तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डिसीज येणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये. हे मी अतिशय खंबीरपणे सांगतो की मी स्वतः अनुभवतोय की तुम्हाला अशा कुठल्याही प्रकारचे डिसीज येणार नाहीत आयुष्यामध्ये. तुम्ही योग साधना ही नित्य नियमानं केलीच पाहिजे. तुमच्या फिजिकल एक्सरसाइज बरोबर तुम्ही नित्य नियमानं योगासनंसुद्धा केली पाहिजेत. किमान 4-5 सूर्यनमस्कार आणि प्राणायामसारख्या गोष्टी तुम्ही अगदी ग्राउंडवर नाही मिळालं, तुम्हाला कुठं हॉलमध्ये नाही मिळालं तरीसुद्धा तुम्ही तुमच्या बेड शेजारी रोज उठल्या उठल्या ही योग साधना केली पाहिजे. आणि सुदैवानं आपल्याकडं खूप चांगले योगा टीचर आहेत. मी कधी कधी गमतीनं म्हणतोय सर कांडगावकर सर, आमच्या संजय हाके सरांना जर रामदेव बाबासारखा जर ड्रेस परिधान केला त्यांनी तर असले 10 संजीवन उभे राहतील सर. आपलं कर्ज जाता जाता फिटेल. खरोखर मूर्ती लहान कीर्ती महान संजीवनचे ते लालबहादूर शास्त्री आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचा योगाभ्यास आहे. योगशास्त्रातले ते एक अतिशय तज्ज्ञ आणि अनुभवी योग साधक तुम्हाला मिळालेले आहेत. तर त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे विद्यार्थी मित्र हो. त्याचबरोबर संगीताच्या बाबतीत तुम्ही अनुभवलं, विद्यार्थ्यांचे अनुभव अगदी अनुभवले. संगीताच्या बाबतीत सुद्धा अतिशय तज्ज्ञ संगीत शिक्षक गुरव सर असतील, पैंजणे सर असतील किंवा खोत सर असतील, अमित सर असतील, खूप चांगले संगीत शिक्षक तुम्हाला मिळालेत. यातसुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं करिअर करता येऊ शकतं. अगदी करिअर नाही झालं तर संगीत हे तुमच्या आयुष्याला खूप वेगळी दिशा देऊन जाणारं किंवा तुमच्या जीवनाच्या सगळ्या दुःखावर पुंकर घालणारी कुठली गोष्ट असेल तर ती संगीत आहे. त्यामुळे तुम्ही संगीतसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासलं पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्र हो, बघता बघता 32 वर्ष झाली. मला आठवते की शेतातल्या बांधावर
आकाराम काकाने आणि मी स्वप्न बघितलं, संजीवनचं रोपटं लावण्याचं स्वप्न बघितलं आणि 21 जून 1994ला आम्ही ते रोपटं लावलं. सुरुवातीचा काळ विद्यार्थी मित्र खूप कठीण होता. विद्यार्थी गोळा करणं ही आमच्या समोरची खूप कठीण समस्या होती, कारण आमच्यावर विश्वास ठेवण्यासारखं आमच्याकडं कुठल्याही प्रकारचं इन्फ्रा नव्हतं. अगदी मग एस टीनं जाऊन कुठं तर विद्यार्थ्यांना भेटणं आणि आम्ही सांगत होतो की आमच्या शाळेत ॲडमिशन घ्या. आमच्याकडे दाखवायला काहीच नव्हतं, तो स्टो आणि ती खुर्ची. मग अशा परिस्थितीत मी, माझे मित्र लोहार सर, किरण सर, आम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी फिरायचं. मला त्यावेळी साधी लुनासुद्धा चालवता येत नव्हती आणि माझे चालक म्हणून लोहार सरांनी खूप म्हणजे अतिशय चांगली भूमिका निभावली. नंतरच्या काळात मी विमान आणि रेल्वे सोडून सगळी वाहनं चालवली, पण त्यावेळी विद्यार्थी मित्र मला साधी लुनासुद्धा चालवायला येत नव्हती. एकदा आठवते मला, किरण सर तुम्हाला आठवते की नाही मला माहीत नाही, पण आम्ही पाऊस असाच जोरात पाऊस होता आणि आम्ही मोटरसायकलनं विद्यार्थी गोळा करण्यासाठी फिरत होतो आणि किरण सर आमच्या मधल्याच्या एका पांतीनं चुकले आणि आम्हाला बराच वेळ सापडत नव्हते. नंतर ते सापडले. अगदी खूप विजा कडकडाट होत होता, पाऊस पडत होता. अशा अनेक गोष्टी आम्ही सुरुवातीस अनुभवल्या. अगदी समोर तुम्ही पाहताय तो स्टो आणि खुर्ची आणि गावाकडच्या बाजूनं आम्ही आणलेले 7 विद्यार्थी. अशा परिस्थितीत आम्ही संजीवनचं रोपटं लावलं 32 वर्षापूर्वी. त्यावेळी आमच्याकडं कुठल्याही पालकाची गाडी नव्हती. पालक एस टीने यायचे. पालक अगदी घरातली मिरची पूड घेऊन यायचे, शेतातल्या मिरच्या घेऊन यायचे, शेतातले वांगे घेऊन यायचे. अशा पद्धती संजीवनची सुरुवात झाली. विद्यार्थी मित्र हो, बघता बघता 7 विद्यार्थ्याचे 21 विद्यार्थी झाले आणि 21 विद्यार्थ्यावर आमची पहिली बॅच, आम्ही 1994-95ला आम्ही पहिली बॅच आमची 21 मुलांची होती. त्यानंतर 120 मुलं झाली. त्यानंतर अगदी 300पर्यंत संख्या गेली आणि 1999ला आपण इथं या ठिकाणी जागा घेतली. सुरुवातीला आमचं स्वप्न हे खूप छोटं होतं. एक फक्त शाळा सुरू करायची. कुठंतरी स्वाभिमानाला टिवचलं गेलं आणि कुठंतरी आपणही सुरुवात करूया, आपणही शाळा सुरू करूया, या अगदी प्रामाणिक भावनेतून आम्ही संजीवनचं रोपटं लावलं. विद्यार्थी मित्र हो, पालकांच्या गरजेनुसार जे काय संजीवनचा विस्तार वाढत गेला, तो पालकांच्या मागणीनुसार, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वाढत गेला. मला आठवतं 1997ला त्यावेळी आमचं इन्स्पेक्शन घेणारे एक उपशिक्षणाधिकारी होते, पोद्दार सर म्हणून. आणि त्या पोद्दार सरांनी त्यांनी आम्हाला सुचवलं की सर, हे नॉन ग्रँटेबल इंग्लिश मिडियम चालवण्याबरोबर तुम्ही एखादं ग्रँटेबल युनिट घ्या आणि ग्रँटेबल युनिट घ्या, एखादं मराठी माध्यम तुम्ही घ्या, मंजुरी घ्या. आम्ही मराठी माध्यमाला प्रस्ताव पाठवला. विद्यार्थी मित्र हो, त्यावेळी मला आठवते की 97ला शिवसेनेचं म्हणजे शासन होतं आणि सुधीर जोशी शिक्षण मंत्री होते. आणि एक पालक मला म्हटले, आमच्यातलेच एक पालक होते, नेहमी एस टीने यायचे ते मला म्हटले की सर, तुमचं मंत्रिमंडळ ह्याच्यात शासन दरबारी काही काम आहे का, शिक्षण खात्यात काही काम आहे का? तर म्हटलं मी असा प्रस्ताव पाठवला आहे शासन दरबारी शिक्षण मंत्रालयाकडं आणि त्याची मंजुरी मिळेल का? तर ते म्हणले सर, आपण पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगतो, आपण मंत्रालयात जाऊया. माझ्या ओळखीचे एक जण आहेत. विद्यार्थी मित्र, रात्री 10ची एस टी आम्ही निश्चित केली. मी सांगलीत होतो त्यावेळी. NR सरांची ज्येष्ठ कन्या शिवानीचं त्यावेळी बारसं होतं आणि आम्ही बारशाचा कार्यक्रम आटपून नुकतंच आम्ही सांगलीत आलो. मंगलाकाकडं जेवण कार्यक्रम चालू होता आणि मला फोन आला, सर 10ची गाडी आहे आणि तुम्ही लवकर स्टँडवर या. मी 10च्या एस टीनं नाही, लवकरच तिथनं 9च्या एस टीनं आलो. कसं बसं 10 वाजेपर्यंत मी कोल्हापुरात पोहोचलो. 10ची एस टी कोल्हापूर मुंबई, ही कोल्हापूर मुंबई एस टी पकडली. ती पालक माझ्याबरोबर होते आणि दादरमध्ये एका अरविंद लॉज म्हणून होतं, त्या अरविंद लॉजवर आम्ही अगदी, मला वाटते त्यावेळी 500 रुपये रेट होता सर. त्या लॉजवर आम्ही थांबलो आणि सकाळी उठून ते लॉज जे होतं ते सुधीर जोशींच्या भावांचं, अरविंद जोशींचं होतं. आणि सकाळी आम्ही अरविंद बाईंना भेटलो
त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला मंत्रालयात पाठवलं, तर त्यांनी सांगितलं यावर्षी सगळ्या शिक्षण खात्याच्या जे काही मान्यता आहेत त्या मान्यता सगळ्या आम्ही दिलेल्या आहेत. आता इथून पुढं मान्यता मिळणार नाही. आम्ही तिथून रात्री परत आलो. त्यानंतर पालकांना मी सांगितलं, शेळके नावाचे पालक होते, पालकांना सांगितलं, साहेब आपल्याला काही मान्यता मिळणार नाही. एकंदरीत तिथल्या मंत्रालयातल्या सगळ्या व्यक्तींच्या बोलण्यावरून असं आपल्याला वाटतंय की मान्यता मिळणार नाही. आणि विद्यार्थी मित्र अभिमानानं सांगावं लागेल की ते पालकांनी, मी नकारार्थी होतो पण ते पालक एवढे पॉझिटिव्ह होते की सर काही झालं तर मी तुम्हाला मान्यता मिळवून देणार. आणि एका कॅबिनेटला आपल्या संजीवनचा स्वतंत्र प्रस्ताव ठेवून 1997ला आपल्याला मराठी माध्यमाची मान्यता मिळाली साहेब. तर अशा पद्धतीनं आपल्याला पालकांनी सहकार्य करत 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 आपण आलो. त्यानंतर 2001ला पालक म्हटले सर आमचे विद्यार्थी 10वीपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्सेस होताना आम्ही बघतोय. तुम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं घडवताय आणि आता आमच्या विद्यार्थ्यांनी 11-12वीला दुसरीकडे जायचं का, तर इथंच तुम्ही 11-12वी सुरू करा. आणि विद्यार्थी मित्र त्या पालकांच्या आग्रहास्तव मी 11-12वीचा प्रस्ताव पाठवला. त्यावेळेचे आमचे पालक दिलीप पाटील यांनी मंत्रालयात खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स घेतले आणि त्यावेळेचे आमदार दिनकर पाटील, हाफिज दतुरे ही मंडळी माझ्यासाठी मंत्रालयात अगदी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मंत्र्यांनी सांगून 2001ला आपण ज्युनियर कॉलेजची मान्यता घेतली. त्यानंतर 2003ला आपल्याकडं संजीवन पब्लिक स्कूलच्या, त्यावेळी ते संजीवन पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड होतं. 2003ला प्राचार्य म्हणून मोहंती मॅडम आल्या आणि मोहंती मॅडमनी मला आग्रह केला की सर आपलं आता मराठी माध्यम आहे, स्टेट बोर्ड आहे, आपण CBSE सुरू करूया. आणि विद्यार्थी मित्र आपण 2004ला CBSE सुरू केलं. अशा पद्धतीनं पालकांच्या मागणीस्तव हा विस्तार वाढत गेला आणि आम्ही मग जे सुरुवातीला आपलं नाव होतं संजीवन पब्लिक स्कूल, त्या कॅम्पसला आपण नाव ठेवलं संजीवन व्हॅली एज्युकेशनल अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पन्हाळा. आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स का ठेवलं, तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठेवण्यापाठीमागं महत्त्वाचं कारण होतं, कारण त्यावेळी जसं संग्राम देवणींनी सांगितलं की त्यावेळी आपल्या हॉकीच्या टीम 14 वर्षाखालच्या, 16 वर्षाखालच्या, 17 वर्षाखालच्या, अंडर-15, अंडर-17, अंडर-14, त्यावेळी आम्ही फुटबॉलमध्ये म्हणावं तसं सक्सेस झालो नव्हतो, पण व्हॉलीबॉलमध्ये आणि हॉकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण सक्सेस झालो आणि प्रत्येक दिवशी पेपरला आपलं नाव असायचं. त्यामुळे आपण त्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असं नाव दिलं, संजीवन एज्युकेशनल आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. हळूहळू आपण 2009ला आम्हाला बऱ्याच पालकांनी सांगितलं, बऱ्याच लोकांनी सांगितलं की सर आपण संजीवन म्हणून एक स्कूलिंगमध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे, चांगला नाव लौकिक मिळवलेलं आहे, आपण हायर एज्युकेशनमध्ये जाऊया. तर त्या पद्धतीनं आपण 2009ला हायर एज्युकेशन म्हणून अभियांत्रिकीची शाखा काढली. आज अभियांत्रिकेबरोबर PG, BFA, MFA, त्याचबरोबर मॅनेजमेंट असे अनेक प्रकारचे कोर्सेस चालू केले विद्यार्थी मित्र हो. आणि आज NR सरांनी सांगितल्या पद्धतीनं जवळपास 5,000 विद्यार्थी आज आपल्या ज्ञानार्जन या कॅम्पसमध्ये करत आहेत. जवळपास 15,000 मुलांचा अल्युमिनायज म्हणजे जे विद्यार्थी पासआउट झाले आपल्यातून ते जवळपास 15,000 विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. आज जरी आपण निवडक विद्यार्थ्यांचा सन्मान केलेला आपण बघितला, पण असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांची अचिव्हमेंट खूप मोठ्या प्रमाणात आहे, ती जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. अगदी परवा मी सियाटलला गेलो होतो अमेरिकेमध्ये, तर त्या ठिकाणी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी मला फोन केला, विद्यार्थी भेटले. तर विद्यार्थी मित्र हो, हा संजीवनचा अल्युमिनायज आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये, कोण राजकारणात आहे, कोण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे, कोण बिझनेसमध्ये आहे, खूप चांगल्या पद्धतीनं ऐकलं की आमचं ऊर भरून येतो. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं यश हे खूप वाखाणण्यासारखं आहे, कौतुकास्पद आहे. सुरुवातीच्या काळात आमचं नाव लौकिक पहिल्या मला वाटतं आज जवळपास संजीवनला 3 दशकं पार पडली. आज 32 वर्ष म्हणजे 3 दशकं, आपण 3 दशकातून बाहेर पडलो आज. तर विद्यार्थी मित्र हो, पहिलं दशक हे आमचं सेटअप बसवण्यासाठी गेलं, पण दुसऱ्या दशकामध्ये संजीवनचा हात कोणी धरू शकत नव्हतं. स्पोर्ट्समध्ये, अकॅडमिकमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण सगळ्यांच्यापेक्षा उजवे होतो. आजही
स्पोर्ट्समध्ये अकॅडमिकमध्ये आपण खूप उजवे आहोत. थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे काय कमी पडतंय ते सुद्धा आम्ही NR सरांनी सांगितल्या पद्धतीनं अतिशय त्याला चांगल्या पद्धतीनं लूक देण्याचा प्रयत्न करत आहोत. पण दुसऱ्या दशकामध्ये संजीवनचा नाव लौकिक एका वेगळ्या पद्धतीनं होतं. आपली एक मोनोपॉली होती. आपण निवासी शाळेमध्ये किंवा बोर्डिंग स्कूलमध्ये आपण एक पायोनियर स्कूल म्हणून आपलं काम केलं आणि विद्यार्थी मित्र हो, बघता बघता 3 दशकं पार विद्यार्थी यातून बाहेर पडतायत. खरोखर आज 32 वर्षानंतर थोडंसं मागं वळून बघितलं आणि थोडंसं फ्युचरच्या गोष्टी अपेक्षित केल्या तर आज 4थ्या दशकासाठी आमच्याकडं खूप मोठं आव्हान आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही सर. आज स्कूलची संकल्पना पूर्णपणे बदलती आहे. गेली मला वाटते 8-10 वर्ष तर मी प्रत्येक माझ्या भाषणात सांगतोय की विद्यार्थ्यांचं मनगट आणि मस्तिष्क घडलं पाहिजे. शासनानं घालून दिलेली चौकटी आहेत, त्या चौकटीच्या मध्ये आपण अनेक चौकटी निर्माण करूया आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करूया. त्यासाठी मी माझ्या शिक्षक मित्रांना नेहमी सांगत असतो की हे सिलेबस राहू दे सगळं, पण या सिलेबसपेक्षाही काहीतरी आपण वेगळं करून दाखवूया आणि त्या पद्धतीनं विद्यार्थी मित्र व आपण प्रयत्न करतोय. खरोखर एका कौटुंबिक कारणासाठी मला मागच्या 2 महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये अमेरिकेला जावं लागलं. अमेरिकेला गेल्यानंतर मला माझी उत्सुकता होती की तिथले स्कूल कशा पद्धतीनं चालतात, तिथल्या युनिव्हर्सिटीज कशा पद्धतीनं चालतात आणि हे बघण्यासाठी मी जवळपास 5 ते 6 स्कूलला मेल पाठवला की मला आपलं स्कूल व्हिजिट करायचं आहे. विद्यार्थी मित्र हो, मला त्यातल्या 4 स्कूलच्या मॅनेजमेंटनी नकार दिला, कारण लहान मुलांच्या स्कूलला तिथल्या युनिव्हर्सिटीजना भेटायला मला कधीही कुठली अडचण आली नाही. युनिव्हर्सिटीमध्ये इझिली ॲक्सेस होता. कुठल्याही डिपार्टमेंटला कुठल्याही तिथल्या रूमला डायरेक्ट ॲक्सेस होता. पण स्कूलला एवढं तिथं थोडंसं सिक्युरिटी टाईट होती. सिक्युरिटी म्हणण्यापेक्षा तिथं सिक्युरिटी गार्ड नसतात, पण तिथल्या कंपाऊंडला तिथल्या याला नंबरिंग असतं. त्या नंबरिंगनुसार तुम्ही आत जाऊ शकत नाही. तर त्यानुसार मला तिथं 4 स्कूलला व्हिजिट मिळाली नाही. आम्ही बाहेरूनच ते फक्त इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं. पण सुदैवानं एका स्कूलनं मला त्या ठिकाणी व्हिजिट दिली आणि 2 तासाची वेळ दिली. सियाटेलमधलं ते स्कूल होतं. अतिशय चांगल्या पद्धतीचं स्कूल होतं. खरोखर तिथं स्कूल बघितल्यानंतर विद्यार्थी मित्र सांगायला काही हरकत नाही आहे की जे आपण गेले अनेक वर्ष म्हणतोय की आपण बिनभिंतीची शाळा या नावानं अनेक उपक्रम राबवणार, तर त्या ठिकाणी मला खरोखर कुठं हिस्ट्री जॉग्राफी बघायला मिळालं नाही, किंबहुना कुठले दुसरे सब्जेक्ट लँग्वेज वगैरे बघायला मिळाले नाहीत. पण त्या ठिकाणच्या लॅब्स, रोबोटिक लॅब असेल किंवा एक क्ले मॉडेलची लॅब असेल, किंबहुना अगदी तिथलं वेल्डिंग असेल, वेल्डिंगची जी लॅब असेल, ती वेल्डिंगची लॅब, विद्यार्थ्यांनी वेल्डिंगवर केलेली नवीन उपकरणं, त्याचबरोबर मला वाटते तुमचं सुतारकाम, तर ही अशी बरीचशीच लॅब मोठमोठ्या एका तर मला वाटते त्या ह्याच्यामध्ये लॅबमध्ये अगदी 2-2 ट्रक 3-3 ट्रक मटेरियल टाकलेलं असायचं. फॅशन डिझायनिंगला मुलांनी शिवलेली कपडे, अतिशय चांगल्या पद्धतीची कपडे, खूप म्हणजे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं दिलेलं मला बघायला मिळालं. तिथले स्पोर्ट्स ग्राउंड, तिथल्या स्पोर्ट्स ग्राउंडला अगदी 400 मीटरच्या ट्रॅकला, फुटबॉल ग्राउंडला अतिशय ॲल्युमिनियमची गॅलरी बघायला मिळाली. खूप इन्फ्रास्ट्रक्चर, अतिशय उच्च लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी बघायला मिळालं. विद्यार्थी मित्र हो, तशाच पद्धतीचं इन्फ्रा आपल्यामध्ये असावं असं मनापासून वाटलं. त्याचबरोबर फक्त मला काही वीक पॉईंटसुद्धा वाटले, तुम्हाला शेअर करायला काही हरकत नाही. नुकतंच माझी 2 तासाची वेळ त्या ठिकाणी संपली आणि माझ्याबरोबर मला स्कूल व्हिजिट करायला तिथले 2 डायरेक्टर म्हणजे व्हाईस प्रिन्सिपल आणि एक डायरेक्टर होते. तर त्यांनी स्कूल व्हिजिट करून झाल्यानंतर नेमकं योगायोगानं त्यावेळी स्कूलची बेल झाली आणि बेल झाल्यानंतर जे काही क्लासरूममधनं मुलं आली ती अगदी तोकड्या कपड्याची, म्हणजे तिथं युनिफॉर्म बघायला मिळालं नाही, अतिशय तोकडे कपडे घातलेले विद्यार्थी त्या ठिकाणी अनुभवायला मिळाले. त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेले व्हाईस प्रिन्सिपल जे जेरॉल्ड नावाचे होते, तर त्या जसं तुम्ही कसं म्हणताय गुड मॉर्निंग सर, गुड इव्हिनिंग सर, नमस्कार करताय, तसं नाही. तर ते बाहेर आले, हाय जेरॉल्ड, हाय जेरॉल्ड. म्हटलं आता हे काय भानगड, म्हटलं आज आपल्या शाळेत जर असं झालं तर कसं व्हायचं.
तर विद्यार्थी मित्र नावं घेऊन शिक्षकांना त्या ठिकाणी मला थोडंसं वेगळं काहीतरी वाटलं. अरे म्हटलं यात बरेच काही प्लस पॉईंट असले तर वीक पॉईंट पण बरेचसेच होते विद्यार्थी मित्र हो. पण खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचं मला अनुभव बघायला मिळाले. एका युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनला. जस्ट 5 मिनटं फक्त. तर युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनला गेलो विद्यार्थी मित्र हो. तर त्यांच्या लायब्ररीच्या 12 मजली लायब्ररी होती. त्या लायब्ररीच्या एंट्रन्समध्ये त्या युनिव्हर्सिटीचे आजपर्यंत नोबेल विनर विद्यार्थी जे होते त्यांचं पूर्ण भिंत भरली होती. नोबेल विनर, लक्षात ठेवा, नोबेल पारितोषिक हे जगातलं सर्वोत्कृष्ट पारितोषिक आहे. ते पारितोषिक मिळवलेले अनेक विद्यार्थी त्या युनिव्हर्सिटीचे होते. तर युनिव्हर्सिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर मला वाटतं काहीतरी 950 एकरातलं होतं आणि त्याचं वार्षिक बजेट 47,000 कोटी होतं. तर अशा पद्धतीचं इन्फ्रा असणारे युनिव्हर्सिटी, स्कूल्स त्या ठिकाणी बघायला मिळाले. विद्यार्थी मित्र, अनुभव खूप आहेत. अशाच पद्धतीनं अगदी तेवढं नाही जमलं तेवढं तर मॅक्झिमम तुम्हाला कसं देता येईल या दृष्टीनं आमचे प्रयत्न राहणार आहेत. भविष्यामध्ये तुमचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे. माझे सर्व शिक्षक मित्र तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहेत. तुमच्यातून एखादा सुंदर पिचाई घडावा, तुमच्यातून एखादा रोनाल्डो घडावा, एखादा मेसी घडावा, एखादा विराट कोहली घडावा, एखादा मेजर ध्यानचंद घडावा. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला इन्फ्रा उपलब्ध करून देण्याचं काम आमच्याकडून भविष्यामध्ये निश्चित होईल. एवढीच मी या ठिकाणी तुम्हाला एवढं आश्वासित करतो. वेळ खूप झाला आहे, तुम्ही शांतपणानं ऐकून घेतलं त्याबद्दल माझ्याकडं पिष्ट लागू झाली. तर पुन्हा एकदा तुम्हाला या 32व्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हां विद्यार्थी मित्र, एक गोष्ट सांगायची राहून गेलो. ज्या पद्धतीनं अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, भविष्यकाळामध्ये आम्ही जीवन गौरव पुरस्कार त्याचबरोबर संजीवन सन्मान पुरस्कार देऊन संजीवनमधल्या ज्या चांगले अचिव्हर्स असतील त्या अचिव्हर्सना आम्ही सन्मानित करणारच आहोत. त्याचबरोबर एक्झिस्टिंग पालक, एक्झिस्टिंग शिक्षक आणि एक्झिस्टिंग विद्यार्थी यांनासुद्धा पुढल्या वर्षीपासून आपण यात घेणार आहोत. तर तो सुद्धा त्या सन्मानामध्ये आपला सन्मान व्हावा या दृष्टीनं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी आत्तापासून प्रयत्न करावेत असं मला वाटतं आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली विद्यार्थी मित्र हो, संजीवनचा लोगो तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे. तो हॉलिवूड अकॅडमी, आपल्या संस्थेचं नाव आहे हॉलिवूड अकॅडमी. होली म्हणजे पवित्र, वूड म्हणजे जंगल, जंगलातील एक पवित्र अकॅडमी म्हणून आपण हॉलिवूड अकॅडमी म्हणतो. काय काय ठिकाणी आम्हाला मंत्रालयात वगैरे हॉलिवूड म्हणतात, नाही त्यांना आम्हाला सांगावं लागते की हॉलिवूड. तर आपल्या हॉलिवूड अकॅडमीचा लोगो आपला जे मस्तिष्क आहे त्या मस्तिष्कामधून जे बाहेर पडणारे वेव्ज आहेत त्या अशा पद्धतीचा लोगो आपण सुरुवातीला 1994ला किरण सरांचे मित्र नाम जोशी सर, तर त्यांनी तो डिझाईन केला होता. बऱ्याच वर्षानंतर म्हणजे आपण पहिला संजीवन पब्लिक स्कूल नाव दिलं, त्यानंतर संजीवन व्हॅली एज्युकेशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाव दिलं, त्यानंतर ते नामकरण बदललं आणि संजीवन नॉलेज सिटी नाव दिलं. गेले अनेक वर्ष 8-10 वर्ष आपल्या कॅम्पसचं नाव संजीवन नॉलेज सिटी असं होतं. पण विद्यार्थी मित्र हो, आता आपण नाव पुन्हा बदलतोय आणि आपलं नाव आता आपण काय ठेवतोय, संजीवन विद्याविहार. विद्याविहार याचा अर्थ गार्डन ऑफ नॉलेज, ज्ञानाची बाग या अर्थानं आपण ज्ञान देणारी बाग, ज्ञान देणारं उद्यान अशा अर्थानं आपण संजीवन विद्याविहार हे नाव देतोय. हे विद्यार्थी मित्र हो, आपलं 4थ्या दशकातलं नाव आहे संजीवन विद्याविहार आणि त्याचा लोगो आपण आता लॉन्च करतोय, नवीन लोगो लॉन्च करतोय.
त्याचबरोबर आणखीन एक तुम्हाला आश्वासित करतो, ज्यावेळी 4थं दशक संपेल आपलं, एक मिनिट आहे सर, 1 मिनिट, ज्यावेळी आपलं 4थं दशक संपेल त्यावेळी आपल्या संजीवन विहार बरोबर आपलं अनेक नाव जोडलं जाईल, ते म्हणजे संजीवन विद्यापीठ, संजीवन युनिव्हर्सिटी. हे मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो. धन्यवाद. माँ के समान शाला है ये, विद्या का नंदन वन है, अंबर का है असीम छत और धरती अपना आंगन है, ये अपना संजीवन है, ये अपना संजीवन है, ये अपना संजीवन है। माँ के समान शाला है ये, विद्या का नंदन वन है, अंबर का है असीम छत और धरती अपना आंगन। विद्यार्थी मित्रांनो, MFA शिक्षण घेतलेले आपल्या BFAचे प्राध्यापक ऋषिकेश पोपळेजी यांच्या प्रतिभेतून हे साकारलं आहे. त्यामध्ये एस संजीवन आहे, एक हात पालकांचा, एक हात गुरुजनांचा, आणि रोपाचा वृक्ष व्हावा तुम्ही रोपटी आणि संग्राम दादासारखे सगळे हे वृक्ष आहेत. डान्सच्या अगोदर चेअरमन सरांनी संग्राम सरांना सांगितले आपण वर यावं, देवणे सर, आणि आम्हा सर्वांना शपथबद्ध करावं. नितीन गावडे सरांना विनंती करतो, रोड सेफ्टीची ही शपथ कृपया आपण चित्रांकित करून सहकार्य करावे. विद्यार्थी मित्रांनो, 1-2 मिनिट आपण शपथबद्ध होऊया. विद्यार्थी उभं मित्रांनो, राहूया आणि त्यानंतर डान्स होईल. तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं फक्त उभे राहायचं, त्यानंतर एक एकच डान्स होणार आहे. मिनिटासाठी. जायचं कोणी नाही, फक्त आपल्याला एक शपथ घ्यायची आहे, सर्वांनी शांत राहायचं आहे. रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत. मगाशी सरांनी सांगितलं होतं, देवणी सरांनी, या देशामध्ये लाखो लोकांचा मृत्यू फक्त अपघातामध्ये होतो, केवळ आपण सुरक्षित वाहनं चालवलेली नाहीत म्हणून. आणि म्हणून आजपासून आपण आपल्या पालक भेटीला येणाऱ्या आईबाबांना आवर्जून फोन कॉलच्या माध्यमातून आठवण करून देऊया की आमचा जरी फोन आला तरीसुद्धा लवकर या, आत्ताच या, ताबडतोब या, असं आम्ही नेहमी पालक मीटिंगला सांगत असतो कोणाचा तरी फोन घेऊन. तर आजपासून सांगूया, बाबा थोडासा उशीर झाला तर होऊ दे, पण सुरक्षित या आणि सावकाश या. कारण तुम्ही सावकाश येणं महत्त्वाचं आहे, लवकर येणं महत्त्वाचं नाही. त्यामुळं आजपासून आपण अजन्म जीवनासाठी एक शपथ घ्यायची आहे. पुढं करायचं आहे असा. मी अशी शपथ घेतो की मी रस्ता सुरक्षा नियमांचे नेहमी पालन करेन. वाहन चालवताना नेहमी सीट बेल्ट किंवा हेल्मेटचा वापर करेन. मोबाईलवर बोलत वाहन चालवणार नाही. वेगाच्या मर्यादांचे पालन करेन आणि रस्त्यावरील इतर पदचारी व वाहन चालकांच्या सुरक्षिततेची काळजी घेईन. एक जबाबदार नागरिक म्हणून मी भारताला रस्ते अपघातापासून मुक्त करण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहीन. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. एक बड्डे बॉयला फक्त एक आपण तो जो खाली असणारा जो हात आहे तो संजीवनचा आहे आणि वर असणारा जो हात आहे तो तुमच्या पालकांचा आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सांभाळ करण्याची जबाबदारी आता संजीवनची आहे. फक्त तुम्हाला इतकंच करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, संजीवनमध्ये फक्त पुस्तकीय ज्ञान घ्यायचं नाही, तर पुस्तकीय ज्ञान घेता घेता आपल्या आईवडिलांच्या सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आपल्या राज्याचं, आपल्या राष्ट्राचं नाव उज्ज्वल करायचं आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं आहे. आपला स्पार्क सोन्यासारखा झळावून आला पाहिजे
असा त्या सगळ्या लोगोचा अर्थ आहे. म्हणून विद्यार्थी मित्र हो, चित्र नसतंय, त्या चित्राच्या पाठीमागं खूप काही अर्थ असतात. आणि आपलं संजीवनचा हा लोगो केवळ चित्र नाही तर ते बोधचिन्ह आहे, तुम्हाला घडवणारं, आपल्याला घडवणारं, आपल्या संजीवनला घडवणारं, आपल्या उज्ज्वल भारताला घडवणारं. म्हणून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा या वर्धापन दिनाच्या निमित्तानं. आणि सुंदर असं बहारदार नृत्य विशाल सर आणि त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्हा सर्वांसाठी. क्या बात है सर. सर सर्वांची फरमाईश आहे की हा आविष्कार आपण स्नेह संमेलनामध्ये ठेवूया आणि ही पवित्रता आपण पालकांना अनुभूतीस देऊया. हंस वाहिनी विना वादिनी संजीवनची नवजीवनी. यानंतर मी आदरणीय येणार सरांना विनंती करतो. सर म्हणाले मी एक 2 मिनिटं संवाद साधणार आहे. कुलकर्णी सर एक क्षमा असावी जरा साऊंडमध्ये विद्यार्थी मित्र, आता भाषण काही होणार नाही, फक्त 2 सूचना आहेत. त्या 2 सूचना सांगतो. उद्याचं जे काही शाळेची वेळ आहे ती आता कार्यक्रम उशिरा सुटत असल्यामुळं स्टाफ अजून कोल्हापूरला जेवण करून जाणार असल्यामुळं
पूर्णपणे उद्याचं स्कूलिंग जे आहे ते सकाळी 9:45 वाजता तुम्ही स्कूल बिल्डिंगला यायचं आहे. हॉस्टेलच्या सर्व शिक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि सकाळी विद्यार्थ्यांना खेळायला द्यायचं आहे. दुसरी सूचना अशी आहे की आत्ता हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थिनी पहिला मेसकडे जातील. मुली गेल्यानंतर मुलांनी जायचं आहे. एवढ्याच सूचना. पुन्हा एकदा सर्वांचं मीच आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.